खत्म हुआ। हाँ, तो इसमें खाना बनाते टॉयलेट में। और क्या करे सर, रहने का नहीं है तो इसीलिए। हाँ, इसलिए खाना यहाँ बनाता है। कसल्या प्रकारचे इन्फॉर्मेशन मिळता। आम्ही खूपशे यत्न केले जे इतकी वर्सां आमचो स्पेशली तेमवाडा मोर्जीम बीच जो आसा टर्टल नेस्टिंग सायड, कारण तो स्पेशली वर्ल्डाक फेमस आसा टर्टल नेस्टिंग सायड। आमी सदांच म्हटलां की आमकां टर्टलूय जाय आनी आमकां टुरिजमूय जाय। सो टुरिजम आतां आमच्या भुरग्यांनी आतां शेकां घालपाक, जेन्ना टुरिजम डिपार्टमेंटान आमकां शेकां अलाउड केला तेच्या प्रमाणे आमी शेकां घालपाक आतां स्टार्ट केला। लोक 6 म्हयने आमचो एक्चुअली सीझन जाता आनी त्या 6 म्हयन्यांसून गेल्या वर्सा तेच्या पयल्या वर्सा हार्डली एक 3 म्हयन्याचो सीझन जाला, कारण लोक गेल्या वर्सा ज्या पद्दतीन येवपाक जाय आसले त्या पद्दतीन येवंक ना। आमी एक्सपेक्ट करता की हो सीझन बरो जातलो। जर बरो जातलो जाल्यार बिचाच्या लायनीन जी सुविधा जाय, म्हणजे स्पेशली एक टॉयलेट जाय, कारण जो टॉयलेट आतां वयर आसा, इन्फॉर्मेशन सेंटर वयर आसा पळय, थंय तुमी सदां वचून पळोवंक शकतात की थंय इन्फॉर्मेशन प्रोवायड ना। आमच्या ऑनरेबल आमदारानूय खूब ट्राय केली, येदो व्हडलो प्रोजेक्ट पार्किंग विथ ते गाड्यांचो आनी टॉयलेटीचो विशय हाडलेलो, पूण तो आतां विशय काही हितूनय तो मातसो आडकडोन उरला। त्याच्या पेक्षा हांव मिनिस्टर ऑनरेबल आमचे MLA तशेंच टुरिजम मिनिस्टरा कडेन एक रिक्वेस्ट करता की एटलीस्ट ह्या सिजना पुरती जो पर्यंत तो विशय सोंपना तो पर्यंत एटलीस्ट एक मोबायल टॉयलेट ज्या बऱ्या, म्हणजे जो आसा पळय तेजी परिस्थिती खरीच बिकट जाल्या, एटलीस्ट ज्या जाग्यार आसा त्या जाग्यार तुमचे कडेन परमिशन आहा, ज्या जाग्यार आसा त्या जाग्यारूच एटलीस्ट एक बऱ्या पद्दतीचो एक टॉयलेट घालचो। कारण चेंजिंग रूम टॉयलेट हो बेसीक नेसेसिटी, कारण जेन्ना लोक आमच्या बिचार येता, स्पेशली जेन्ना लेडीज लोक येता तांकां खूब हालत जाता, कारण ज्या पद्दतीचे ते टॉयलेट आसा त्या टॉयलेटीन वचपाच्या लायकीचे ना उरो। सो हांव तुमच्या माध्यमांतून आमच्या सरकाराक एक गजाल सांगूंक सोदता, जे गोष्टी जायते वयता थंय विरोध आसता, पूण विरोधाचेरूय मात करून जेंचे कडेन उलोवन तेजें सोल्युशन जर येता जाल्यार पळोवपाक जाय। हांवें म्हाज्या टेन्युअराक जेन्ना हांव सरपंच आसलो तेन्ना प्रयत्न खूब केले, आनी उलट आमच्या ऑनरेबल MLAन सुद्दां म्हाका सांगलें की तेंचे कडेन बसून उलोवया, आनी जे हांव एक दोगां कडेन उलयलेलो। आतां अजुनूय हांव तांकां हेच म्हणटा की जर बारीक गजाली खातीर जर प्रॉब्लम सॉल्व जाता, तो पार्किंगेचो आनी खुबशे गजाली जे आसात जर बसून सॉल्व जाता जाल्यार ते अजुनूय करपाचें। आमी हें म्हणिना की इल्लिगल कितें करचें, कारण जेन्ना पार्किंगाचो विशय जाता इल्लिगल आमकांय नाका, कारण इल्लिगल जर केलें जाल्यार फाल्यां आमकांच तेजो हार्म जातलो। पूण बऱ्या रितीन सस्टेनेबल जे इको फ्रेंडली पद्दतीन जे कितें करपाक जाय त्या पद्दतीन जर जाता जाल्यार सरकारान तेजेर विचार करचो आनी ते बरें मातशें बेगींतल्या बेगीन करचें। कारण हो आख्खे एंटायर मोर्जी जो नॉर्थ आमी मोपा एअरपोर्ट जाल्या उपरांत आमचो एंटायर बीच आतां खूब फेमस जावपाक गेला। खूब जायतो लोक आमी वेलकम करता, कारण जेन्ना टुरिस्ट गोंयांत येता, आतां जर पळोवंक वयशात जाल्यार तुमी टुरिस्टूच आमी सद्या ब्रेड एंड बटर आमचो करता, कारण आमचे कडेन आनी काय दुसरो पर्याय उरोंक ना। नुस्त्याच्या बाबतींत तुमी पळयलां आसतलें जे रापणकार आमचे जे जाणटे पणजे आसलेले पळय, आतां त्या दर्यान नुस्तें उरोंक ना। सो आमकां जर सस्टेन करपाक जाय जाल्यार आमचे कडेन होच एक बिझनेस आसा। सो तुमच्या माध्यमांतून सरकाराक एक गजाल सांगता, जी बेसीक नेसेसिटी, जो मोबायल टॉयलेट जावं ते गाडे जावं जे येवपाचे एंट्रन्स आसा पळय, ते मातशें एक ब्युटिफिकेशन करचें। टर्टल नेस्टिंग सायटाचो एक 2-3 व्हडले सायनबोर्ड अंडर टुरिजम डिपार्टमेंटाच्या अंडर चोपड्यासून सुद्दां लायल्यार खूब बरें, कारण ज्या पद्दतीन टर्टलाक लोक येता, कारण गेल्या 3-4 वर्सांक टर्टल नेस्टिंग सायट वाडत आसा। हांव म्हणिना तांकां डिस्टर्ब करचें, पूण जे पद्दतीन तेंचें इन्फॉर्मेशन हांगा सेंटर आसता, त्या इन्फॉर्मेशन सेंटर गेल्या वर्सा आमी कितके फावटी तुमच्या वाजत जायते फावटी आमी इन्फॉर्मेशन सेंटराक बऱ्या पद्दतीचे घालचे, इको फ्रेंडली घालचे म्हणून तुमच्या सांगून थकले, कारण तेंच्यांनी वर्साच्या वर्सा अजून पर्यंत काय तेजेर प्रयत्न करूंक ना। ते बाबडे आमचे लोकल भुरगे आसता पळय, ते सादेशा झोपडीन रावतात, थंय फाल्यां सोरो पिवूंक शकता जावं आनी खुबशे गोश्टी आसता। सो जेन्ना सरकार येतो व्हडलो प्रोजेक्ट हे करता, त्या प्रोजेक्टाक बऱ्या भशेन करचो, सस्टेन करचो, आनी फुडें जो येणारो सीझन आसा तो आमचे बाबडे शेक ओनर्स आसा तांकां हांव बेस्ट ऑफ लक म्हणटा, कारण जे इतकी मेहनत करून तुमी म्हटलां तशें लोन काडून सगळे जाण आपल्या पद्दतीन बारीकसो एक सेटअप करता, सो तांकां तो बरो तेंचो धंदो चलचो अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करतात। मी आसात तेमवाडा मोर्जे दर्यादेगेर, आणि दर्यादेगेर हांगासर सध्या सॅक रेस्टॉरंट उभारपा खातीर सध्या काम युद्ध पातळीचेर सुरू जाल्लें आसा। पर्यटन खाते दर वर्सा जे बेरोजगार थळावे युवक असतात त्या युवकांक प्रोत्साहन दिवपा खातीर आणि ह्या व्यवसायान येवपा खातीर तांकां परवाने दितात, आणि त्यानुसार ज्यांका लॉटरी मागीर सॅका घालपा खातीर जी लॉटरी असता पर्यटन खात्याची प्रक्रिया, त्या प्रक्रियेंतल्यान ज्यांका लॉटरी मेळटा ते अशा पद्धतीने सॅग उभारून आपलो व्यवसाय करतात। पण आम्ही जर हांगासर पळयले जाल्यार पर्यटन खात्याचे एक इन्फॉर्मेशन सेंटर आसा त्याची स्थिती पळयल्यार कितें जाला। मागीर दुसरीकडे जे आमचे शौचालय आसात त्या शौचालयांची स्थिती कितें आसा। दर वर्सा हांगासर व्हडा प्रमाणात देश विदेशातली पर्यटक येतात आणि पर्यटनाचो आनंद लुटपा खातीर तांचो यत्न असतात। पण हांगासर जर आम्ही पळयले
जाल्यार तांकां कसल्याच प्रकारचे सोयी सुविधा ना। मात जे थळावे स्थानिक आमचे सॅग व्यावसायिक असतात ते सॅग व्यावसायिक आपल्या ग्राहकांची बऱ्यापैकी सोय करतात। मागीर जेणेकरून तांचे सॅकान आयलो जाल्यार तांकां जेवणा खाणाची सोय असतात, बरोबर चेंजिंग रूम असता, त्यांचं शौचालय असता, त्यांचे पार्किंगची गाडयोंची सोय असता। पण इतर जे सॅकार येयनात आणि जे पर्यटक केवळ बिचाचेर येऊन आपलो पर्यटनाचो आनंद लुटत असता तांकां पार्किंग करतलो, चेंजिंग रूम खंयच सोय ना, पार्किंगची सोय नसता, त्या खातीर मागीर खूप अडचणी तयार जाता। आणि हे अडचणी दूर करपा खातीर दर वर्सा पर्यटन खात्या अंतर्गत म्हणा किंवा जे मंत्री असतात ते सांगता की फुडल्या वर्साच्यान हे सगळे सोयी सुविधा पुरयतलो। आज हांगासर आम्ही जर पळयता जाल्यार इन्फॉर्मेशन सेंटर आसा, इन्फॉर्मेशन सेंटराची स्थिती पळयल्यार थंय कसल्याच प्रकारचे इन्फॉर्मेशन पर्यटकांक मेळना। मागीर हांगासर जी शौचालय आसा ती शौचालयाची स्थिती पळयल्यार कितें दिसून येता तेच एखाद्या वेळार जर पर्यटन खात्यान अचकीत भेट दिली तर ते ताका कळून येतले। पार्किंगचो विषय सगळीकडे दिसून येता, पार्किंग विषय सगळीकडे आसात। पार्किंग एखादो प्रकल्प जेन्ना पर्यटन खात्या अंतर्गत हांगासर 8 कोटी रुपये खर्च करून उभारपाचो यत्न केलो, पण काही जे बेकायदेशीर कामां केली ताच्या खातीर काही संघटनांनी आवाज उठयलो आणि हे प्रकरण सध्या न्यायालयात आसा, पण ताचो कांयच अजून पाठपुरावो जाल्लो ना। पण पार्किंग नसताना जे काही पर्यटक येतात मागीर ते पर्यटक रस्त्याच्या दोन्ही सायडीन गाडयो पार्क करतात, मागीर वाहतुकीची कोंडी जाता, अनेक प्रकारच्यो समस्या निर्माण जाता। हाचेर थळावे आमचे आमदार आसात जी दारुलकर हांणी सरकारकडे प्रयत्न करचो आणि ते करतात प्रयत्न, ते पार्किंग म्हणा चेंजिंग रूम। आताच आम्ही आदले आमचे सरपंच पवन मुर्जे हांच्याकडे संपर्क साधलो, तांणी सांगला की ह्या बिचाचेर सध्या जेन्ना केन्ना कायमस्वरूपी शौचालय चेंजिंग रूम जातली तेन्ना जावं, पूण सध्या मोबायल टॉयलेट हाडपाची आणि सरकारकडे आम्ही तशी पंचायत मार्फत मागणी करतले अशें तांणी सांगलेले। सरकारान हाचेर लक्ष दिवचो आणि जे थळावे आमचे सॅग व्यावसायिक सॅका घालतात तांकां काही समस्या असतात ते समस्या जाणून घेवच्यो आणि हो सगळो व्यवसाय बरे तरेन जावचो। देश विदेशातली पर्यटक येतात तांकां त्यांची चेंजिंग रूम, तांच्या शौचालयाची सोय, पार्किंग व्यवस्था करून सरकारान एक तांकां सगळ्यांक आशावाद दिवचो किंवा तांकां एक बरे आपीन गोंयान आयले आणि मोरजे वाठारान आयल्या उपरांत सगळे सोयी सुविधा आसा अशें त्या पर्यटकांक दिसपाक जाय। आणि एकदा पर्यटक आयलो की फुडल्या वर्साय तो येतलो हाचेरूय लक्ष सरकारान दिवची अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता।